ग्रँड सक्सेस नंतर आता संजय जाधव एक आगळी वेगळी प्यारवाली लव्ह स्टोरी घेऊन येतोय। अर्थात प्यारवाली लव्ह स्टोरी हे त्याचं टायटल आहे चित्रपटाचं। आपल्यासोबत संजय आणि त्याचा लक्की चार्म स्वप्नील जोशी आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। बरं संजय, एक आगळी वेगळी प्यारवाली लव्ह स्टोरी नेमकं काय आहे? व्हेरी डिफरंट काइंड ऑफ लव्ह स्टोरी आणि आय एम रिअली किक्ड अबाउट इट, सो लेट्स सी। दिग्दर्शकाला सिनेमा हा दिसतो, पण याचं सिनेमॅटोग्राफी कोणी वेगळ्याने केलेली आहे। मी चेकमेट रिंगा रिंगा ज्यावेळी केले त्यावेळी त्याची सिनेमॅटोग्राफी मीच केली होती आणि डिरेक्शनही मीच केलं होतं, पण त्याच्यात मला जो सिनेमा दिसत होता त्यामुळे तो लोकांनाही फक्त दिसत होता बाकी तो पोचत नव्हता, कारण माझ्याला सिनेमॅटोग्राफर कदाचित खूप डॉमिनेटिंग होत होता डिरेक्टरवर। सो दॅट इज द रिझन दुनियादारी करताना असा विचार केला की प्रसाद भेंडे जर बिकॉज ही वॉज देअर विथ मी, त्याच्यावर मला एक वेगळा कॉन्फिडन्स आहे की मी ॲज अ सिनेमॅटोग्राफर काम करताना पण मी खूप कॉन्फिडंट असतो प्रसादबद्दल। सो वाय नॉट। तुझ्याबरोबर तुझा लकी चार्म स्वप्नील देखील आहे, काय सांगशील स्वप्नीलच्या आणि तुझ्या केमिस्ट्रीबद्दल ओव्हरऑल? स्वप्नील लकी चार्म आहे। स्वप्नील खूप मोठा स्टार आहे, स्वप्नील सुपर्ब ॲक्टर आहे, पण त्यापेक्षा स्वप्नील माझा खूप चांगला मित्र आहे, यु नो, आणि आय थिंक दॅट रिअली मॅटर्स। स्वप्नील, तुझ्याकडून फार आशा वाढलेल्या आहेत, कारण दुनियादारीचं एक सक्सेस पाहता एक रोमॅन्टिक हिरो म्हणून तू एकदम परफेक्ट वाटून लागलेला आहे। काय सांगशील तुझ्या या रोलबद्दल थोडंफार? ॲक्च्युली आत्ता रोलबद्दल काहीच सांगू शकणार नाही, कारण आत्ता फक्त सांगेन की प्यारवाली लव्ह स्टोरी, आणि यात लव्ह स्टोरी तर आहेच, लेकिन इसमें प्यार भी कूट कूट के है, म्हणून प्यारवाली लव्ह स्टोरी आहे। एक रोमॅन्टिक हिरो आता डिशूम डिशूम म्हणजे ॲक्शन करताना दिसून येणार आहे, काय सांगशील? संजयचे आभार मानेन, कारण त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आहे आणि मी माझं 100% देणार आहे। दरवर्षी एक मजबूत धमाका करण्याचं तुझं एक विचार असेल की दुनियादारी झाली, आता यावर्षी एक बूम करूया? नाही, असं दुनियादारी करताना पण असा विचार नव्हता की यावर्षी कधीही बूम करूया, आणि आताही तसा विचार नाही की कधीही बूम करूया। मला असं वाटतं की जेन्युअनली सिनेमा बनवायचा प्रयत्न केला, जेन्युअनली काम केलं तर काम करायची मजा येते, वी कॅन एन्जॉय आवर वर्क, आणि बाकी बूम करणं हे प्रेक्षकांच्या हातात आहे, माझ्या हातात काहीच नाही। माझ्या हातात फक्त चांगला सिनेमा करणं एवढंच माझ्या हातात आहे, विच आय ट्राय माय लेवल बेस्ट। सोच मेरी सुसाट यार माझे पिसाट, शोभी चले अफाट हम बोले तो लाट होई किनारा, साधू बने सितारा, पोपटाला पिसारा हम बोले तो बोले 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 हम बोले तो, बोले 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 हम बोले तो, बोले 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 हम बोले तो, बोले 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 हम बोले तो। या फिल्मचं जे म्युझिक असणार आहे ते साधारणतः फोक आणि रॉक म्युझिक याचं एक मिक्स असणार आहे, हे आम्ही आमच्या पद्धतीने ठरवलं आहे, फ्युजन टाईप म्हणू शकतो। तर त्याच्यामध्ये आम्ही सिंगर्सचे कॉम्बिनेशन्स, म्हणजे जसं आता आज अमित आणि रोहित हे कॉम्बिनेशनचं महाराष्ट्रासाठीच नवीन आहे, म्हणजे फारच नवीन आहे, अमितने याच्या आधी गायलं नाही आहे, म्हणजे असं, आणि जे गाणं ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीसाठी मला तरी वाटतं की अमितच्या आवाजात लोकांना हे गाणं फार आवडेल, आणि रोहित तर आपला आहेच, लिटिल चॅम्पियनच आहे रोहित, त्याच्यामुळे सध्या एवढंच सांगू शकतो की धमाल करायची परत एक वेळ आली आहे। मला असं वाटतं की काहीतरी डिफरंट नक्कीच मिळेल ऐकायला, आणि पंकजचे कंपोजिशन्स नेहमीच काहीतरी नवीन असतात आणि मेलोडियस असतात। महत्त्वाची गोष्ट मेलोडी खूप स्ट्रॉंग असते त्याची, तर त्यामुळे ते लगेच तोंडात बसतात त्याची गाणी। सोच मेरी सुसाट यार माझे पिसाट, शोभी चले अफाट हम बोले तो लाट होई किनारा, साधू बने सितारा, पोपटाला पिसारा हम बोले तो, बोले 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 हम बोले तो, बोले 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 हम बोले तो, बोले 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 हम बोले तो, बोले 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 हम बोले तो।